नमस्कार. युनायटेड न्यूजच्या वतीने मी घेऊन आलोय आजचं हे खास विश्लेषण. सविस्तर बातम्यांसाठी united.news.in ला नक्की भेट द्या. आपण नेहमीच बघतो की बातम्यांची नुसती गर्दी असते, पण आज एक नागरिक पत्रकार म्हणून या सगळ्या घडामोडींचा अचूक आणि स्पष्ट आढावा मी इथे मांडणार आहे. स्थानिक राजकारण असो, गुन्हेगारी असो वा थेट क्रीडा क्षेत्र, आपण हे सगळंच कव्हर करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आज आपण 4 मुख्य विषयांवर बोलणार आहोत. अर्थकारण आणि राजकारण, सध्या गाजत असलेला नीट परीक्षेचा मुद्दा, आपल्या परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि शेवटी थोडं स्पोर्ट्स आणि मनोरंजन. चला तर मग लगेच सुरू करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागापासून, अर्थव्यवस्था आणि राजकारण. बघा, फक्त हा एक आकडा आहे का? 1.14 लाख कोटी रुपये. होय, अगदी बरोबर. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, देशातलं सर्वात मोठं AI कॉम्प्यूट हब उभं राहते. तंत्रज्ञान कसं वेगाने बदलतंय आणि त्यामुळे थेट 2000 नवे रोजगार कसे निर्माण होणार आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या इथल्या तरुण प्रोफेशनल्ससाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी ही खरोखरच एक मोठी आणि सकारात्मक झेप ठरणार आहे. याच आर्थिक विकासाच्या जोडीला राज्य सरकारने एकाच झटक्यात तब्बल 14 मोठे धोरणात्मक निर्णय घेतलेत. म्हणजे बघा, एका बाजूला कोकणासाठी सिंधुरत्न योजनेचा विस्तार होतोय, तर दुसऱ्या बाजूला संत्रा अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय झालाय. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सध्या सरकारचं संपूर्ण लक्ष कोकण, नाशिक आणि पुणे विभागाच्या विकासावर केंद्रित झालेलं आहे. आता थोडं राष्ट्रीय राजकारणाकडे वळूया. सध्याचं राजकीय वातावरण कसं आहे याचे हे एक उत्तम उदाहरण. एका बाजूला कपिल सिब्बल यांनी इंधन आणि दुधाच्या दरवाढीवरून थेट केंद्रावर निशाणा साधलाय आणि याला निवडणुकीपुरता स्टंट म्हटलंय. पण त्याचवेळी खुद्द पंतप्रधान मोदींनी पुढे येत परदेश प्रवासावरील टॅक्स आणि बंदीच्या अफवांचं थेट शब्दांत खंडन केलंय. आरोप आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा हा खेळ अगदी रोजचाच झालाय. या राजकीय गदारोळात एक मोठी जागतिक घडामोड मात्र दुर्लक्षित राहू नये. भारत चक्क संयुक्त अरब अमिरातीमध्ये 30 दशलक्ष बॅरलचा महाकाय धोरणात्मक तेल साठा उभा करत आहे. याचा अर्थ असा की आपला राष्ट्रीय तेल साठा तब्बल 70% वाढणार आहे. भविष्यातील संकटांची चाहूल ओळखून ऊर्जा सुरक्षेसाठी उचललेलं हे एक अत्यंत स्मार्ट आणि मोठं पाऊल म्हणावं लागेल. हे झालं अर्थकारण. पण आता आपण वळूया थेट शिक्षण क्षेत्राकडे, आणि तिथे सध्या जे काही सुरू आहे ते खरोखरच अत्यंत चिंताजनक आहे. नीट परीक्षेचा हा संपूर्ण घटनाक्रम खरंच अस्वस्थ करणारा आहे. 1 मे रोजी व्हॉट्सॲपवरील एका माफिया ग्रुपवर पेपर फुटतो. त्यानंतर दिल्लीत एका 21 वर्षीय निष्पाप विद्यार्थिनीने नैराश्यातून आयुष्य संपवलं. आणि आता थेट पुण्यातून एका रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला PV कुलकर्णी यांना CBIने मास्टरमाइंड असल्याच्या संशयावरून बेड्या ठोकल्या आहेत. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. आणि आता तर हा तपास फक्त वरवरचा राहिलेला नाही. CBIचा रोख आता थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTAच्या अधिकाऱ्यांकडे वळलाय. म्हणजे विचार करा, जे लोक परीक्षा घेतात त्यांच्यावरच आता संशयाची सुई आहे. यातून या पूर्ण प्रकरणाची व्याप्ती किती भयानक आहे हे आपल्या लक्षात येतं. राष्ट्रीय बातम्यांमधून आता थोडं आपल्या राज्याकडे, आपल्या परिसराकडे येऊया. एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे आपल्याला माहीत असायलाच हवं. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर नजर टाकली तर परिस्थिती लक्षात येईल. पिंपरी चिंचवडच्या एका मॉलमध्ये बिश्नोई गँगचा गोळीबार, बीडमध्ये चक्क कीर्तनकारावर लोखंडी रॉडने हल्ला. कारण काय तर म्हणे कार्यक्रमाचा हिशोब विचारला. हे सगळं पाहता आपल्या स्थानिक पोलिसांनी आता कंबर कसली आहे आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी या सर्व घटनांचा कसून तपास सुरू आहे. पण पुण्याची ही घटना ऐकून कोणीही अवाक होईल. एका माणसाने फक्त 400 रुपये खर्चून एक बनावट बॉम्ब बनवला आणि तो उषा किरण रुग्णालयात ठेवला. उद्देश काय? तर स्वतःच्या उपचारासाठी चक्क 8 लाखांची खंडणी उकळायची. सुदैवाने ATSने याला नागपुरातून अटक केली. नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने इथे सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. कुठेही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू दिसली तर स्वतः काहीही न करता लगेच पोलिसांना कळवा. पोलिसांच्या चांगल्या कामाचा उल्लेख करायचा आहे तर अमरावतीची ही मोठी कारवाई बघा. मोर्शी पोलिसांनी स्मशानभूमीच्या आडोशाने चाललेला ड्रग्जचा खेळ उधळून लावलाय. तब्बल 5.25 लाखांचे MD ड्रग्ज जप्त करून त्यांनी दोघांना गजाड केलंय. आपल्या तरुणांना या व्यसनातून वाचवण्यासाठी पोलिसांची ही मोहीम खरोखरच कौतुकास्पद आहे. खूप गंभीर बातम्या झाल्या, आता थोडं रिलॅक्स होऊया आणि क्रीडा व मनोरंजनाच्या दुनियेत काय चाललंय ते पाहूया.
IPLची क्रेज काय असते हे या एका आकड्यावरून समजतं. 1.1 अब्ज व्ह्यूज. जिओ स्टारवर या सीझनमध्ये दर्शक संख्येने अक्षरशः रेकॉर्ड तोडलेत. प्लेऑफची चुरस जसजशी वाढत जाते तसतसा डिजिटल माध्यमांवर मॅचेस बघण्याचा हा आकडा अजूनच फुगतोय. आणि मॅचेस तरी कशा होतायत? लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नईला इकाना स्टेडियमवर अगदी 7 विकेट्स राखून धूळ चारली. त्यात तो आकाश सिंग, त्याने चेन्नईच्या टॉप ऑर्डरची जी काही दाणादाण उडवली ती खरंच पाहण्यासारखी होती. याच दरम्यान अंबाती रायडूने त्याची टॉप 10 कर्णधारांची लिस्ट जाहीर करून एक नवीनच चर्चा सुरू करून दिली आहे. तिकडे बॉलिवूडमध्येही बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. रणवीर सिंगचा बहुचर्चित धुरंधर 2 आता 5 जूनला जिओ हॉटस्टारवर येतोय. आणि हो, कान्स फेस्टिवलमध्ये आलिया भटला ज्या प्रकारे ट्रोल केलं गेलं त्यावर सोनू सूदने अतिशय योग्य भाष्य केलंय. आपल्या भारतीय कलाकारांच्या कष्टाचा आपणच अभिमान बाळगायला हवा, असं तो म्हणालाय, जे अगदी रास्त आहे. आणि शेवटी एक अशी बातमी आहे ज्यावर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही. उत्तर प्रदेशच्या नन्हे मिया यांची ही कहाणी बघा. अचानक आलेल्या भयंकर वादळात हा माणूस चक्क 50 फूट हवेत उडाला आणि 100 फूट दूर जाऊन पडला. हातपाय मोडले, पण हा माणूस जिवंत राहिला. स्वतः नन्हे मिया म्हणतात की हा देवाचाच चमत्कार आहे. खरोखरच निसर्गाचा प्रकोपासमोर आणि मानवी जिद्दीसमोर सगळंच थिटं पडतं. तर या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला आपण लाखो कोटींची AI मध्ये गुंतवणूक करतोय, तंत्रज्ञानात मोठी झेप घेतोय, पण दुसऱ्या बाजूला शिक्षण व्यवस्थेतले पेपर लीक आणि कायदा सुव्यवस्थेचे इतके गंभीर प्रश्न वासून उभे आहेत. प्रगती आणि समस्यांमधला हा समतोल येणाऱ्या काळात राज्याचं भविष्य कसं ठरवेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आजच्या विश्लेषणात इतकंच. अशाच सविस्तर, बिनधास्त आणि अचूक बातम्यांसाठी donitednews.in ला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद.